आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शी, वास येतोय का ग कसला? हो मॅम, मला पण वास येतोय ना घाणेरडा. तुम्हाला येते ग? हो. शिखा, अशा घाणीत काम केलेल्या मुलीच्या शेजारी मी तरी नसते बसले बाबा. हो ना, दिवसभर जिने टॉयलेट स्वच्छ केले तिच्या बरोबर बसवतो तरी कसं? शी, तिच्या शेजारी गेलं ना तरी घाण वास येतोय. तुम्हाला नाही येतंय का घाण वास? हो, येतोय ना. मग काय ग शिखा तू, बिचारी स्वानंदी बघ ना कशी एकटीच बसली. तुला काहीच वाटत नाही का ग तिचं? म्हणजे आधी तिच्या घाण वागण्याने ती एकटी पडली आणि आता घाणीत काम करून आणखीनच एकटी पडलीये. शिखा तू पण ना, आता मला सांग, अशा मुलीशी कोण मैत्री करणार आहे ग? फटके द्यायला पाहिजेत तुला. काय करणार ना आता मॅम, असतं एकेकाचं नशीब फुटकं. ए स्वानंदी, हात स्वच्छ धुतलेस ना? आणि ए बाई, जरा सेंट वगैरे मार. तुझ्या बाजूने गेलं ना तरी कसं तरी होतं, कळलं का? बिचारीची मैत्रीण जेसी. कोण? ती पांढरी पालो. ओ, तिला बिचारीला आता हिच्या बरोबर दिवसभर राहावं लागणार आहे. कशी राहणार आहे कुणाच ठाऊक. तुम्ही सर एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? नाही म्हणजे मी कधी कधी हॉस्टेलच्या मेसमध्ये जेवायला येते आणि आजचा स्पेशल डे म्हणून म्हटलं सेलिब्रेट करावं तुझ्या बरोबर. स्पेशल डे, सेलिब्रेशन? मॅडम तुमचा बर्थडे बिड्डे नाही आहे ना? अगं आपल्या इथे मोठमोठ्या संतांनी सांगितलंय कुठलंही काम हलकं नसतं आणि स्वच्छतेचं काम तर अजिबातच नाही. तरी सुद्धा मला सांग, किती जण ही शिकवण आचरणात आणण्याचं धाडस करतात? पण तू धाडस केलंस, त्या तुझ्या धाडसाचं आणि सच्चेपणाचं हे सेलिब्रेशन. अहो मॅडम, पण मी एवढं असं मोठं काही बी केलं नाही. खरं सांगू का, मला ना नोकरीची आणि 4 पैशाची लई गरज होती, म्हणून माझ्या वाट्याला जे काम आलं ते मी घेतलं. आणि खरं सांगायचं झालं तर माझ्यासाठी कुठलं बी काम छोटं आणि मोठं नाहीये.
काम हे कामच असतं, म्हणून मी केलं. आणि तुम्ही लय मोठे मोठे शब्द बोलताय. कामाची कितीही गरज असली ना तरी कुणी हे काम करायला तयार होणार नाही जे तू केलंयस. आय एम सो प्राऊड ऑफ यू. दिवसभर काम करून दमली असेल ना. चल जेव. हो मॅडम. आणि तसं कसं आहे ना, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात ही वेळ येते जेव्हा आपल्या कष्टाची आपल्या मेहनतीची किंमतच कळत नाही लोकांना. म्हणजे आपण ऑफिसमध्ये जीव तोडून काम करतो, अगदी पर्सनल प्रायोरिटीज बाजूला ठेवून करतो, पण जेव्हा प्रमोशनची वेळ येते तेव्हा आपल्याला डावललं जातं. पहाटे उठून सगळं घरदार झोपलेलं असताना घरातली गृहिणी स्वयंपाक करते, घरातली सगळी कामं आवरते, तरी सुद्धा घरातल्या गृहिणीला विचारलं जातं, करतेस काय दिवसभर? आरामच करत होतीस ना. आणि मग एखाद दिवशी घरातली काम करणारी बाई नाही आली ना की सगळ्यांची तारांबळ उडते. अशा वेळी ती गृहिणी तिचीही जागा घेते. म्हणजे आपलं रुटीन गडबडून न देता दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकून भागून घरी आल्यानंतर ती सगळं करते, तरी सुद्धा घरातल्या गृहिणीकडे या नजरेने बघितलं जातं की काम केलंस ना. सो किती वाईट गोष्ट आहे नाही. आणि बरं का शिखा, एखादी व्यक्ती घाणीतलं काम करते म्हणून तिला वाईट टाकणं हीच मुळात घाणेरडी मनोवृत्ती आहे. आता मला सांग, घाण करणारी व्यक्ती तुच्छ का घाण साफ करणारी व्यक्ती? तुम्हाला सगळ्यांना खरं तर स्वानंदीचा अभिमान वाटला पाहिजे. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. Mm.